जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती जाणू लागली आहे। असं असतानाही जिल्हा प्रशासन काहीच हालचाल करताना दिसत नाहीये। पाऊस नसल्याने शेतकरी आणि जनावरांचे हाल होत आहेत। या संदर्भात प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी नेवासा इथल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता। पाऊस गायब झाल्यामुळे नगर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य जाणवण्यास सुरुवात झाली आहे। जनावरांना चारा मिळेनासा झालाय। त्यात जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे कोणतीही दुष्काळी मदत देण्याची मागणी करत नसल्यानं सर्वांचेच हाल होतात। याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा इथल्या तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढला। सरकारला नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही का? मुळा आणि भंडारदरा धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून त्वरित पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणीही या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे। मार्केट यार्डपासून या मोर्चाला सुरुवात झाली। शेतकरी, कष्टकरी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते। जनावरांसाठी चारा त्वरित द्यावा, चारा डेपो आणि छावण्या सुरू कराव्यात, हक्काचं पाण्याचं आवर्तन सोडावं आणि पीक विम्याची रक्कम तात्काळ अदा करावी अशा मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या। आज नेवासा तालुक्याची जी मुळा धरणाच्या पाटपाण्याच्या बाबतीत जी दुरावस्था झालेली आहे त्या बाबतीत आज आम्ही शासनाकडे निवेदन दिलेलं आहे आणि साधारणपणे 4 दिवसापूर्वीच निवेदन देण्याचं नियोजन ठरलं होतं। त्यानंतर कदाचित मीटिंग झाली असेल आणि परत एकदा शासनाकडे पाणी मिळावं म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असतील, परंतु फक्त प्रयत्न केल्याचं वर्तमानपत्रामध्ये लगेच रोटेशन सुटणार असा जो गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे। तर आज इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून शासनाने पाटपाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही। आता परत एकदा ते शासनाकडे प्रयत्न करतायत पाणी सोडण्याकरता, रोटेशन सोडण्याकरता। तर मी जाहीरपणे सांगितलं आणि आताही सांगू इच्छितो की लवकरात लवकर जर पाटपाणी रोटेशन सोडलं नाही तर फार मोठं आंदोलन नेवासा तालुक्यातले शेतकरी हाती घेतील, रस्त्यावरती उतरतील आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।